हॅलो फ्रेंड्स, MPSC माझा या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. मी सुप्रिया चव्हाण. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हा मूळ कायद्यातून कशा पद्धतीने वाचला पाहिजे आणि त्यामध्ये काय काय लक्षात ठेवलं पाहिजे. ते आपण सुरू करूया. आपण एक PYQ पाहिला होता, ज्यामध्ये असं नमूद होतं की महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमच्या संदर्भात पुढीलपैकी कोणता पर्याय हा वेगळा आहे किंवा योग्य आहे. आणि त्यामध्ये 4 शब्द होते: पारदर्शक, कार्यक्षम, समायोजित आणि चौथा शब्द होता अभिव्यक्ती स्वातंत्र्य. तर आपल्याला याच्या उद्देशासंबंधी त्यातला वेगळा शब्द ओळखायचा होता आणि हा प्रश्न या कायद्याच्याच इंट्रोडक्शनमधून आला होता. म्हणून मूळ कायदा वाचणं खूप गरजेचं असतं. काही प्रश्न हे यातूनच बनू शकतात, ते आपल्याला कुठे मिळू शकत नाहीत. त्यामुळे हे 3 शब्द लक्षात ठेवा, आहे असे लक्षात ठेवा. आणि ही तारीख जी आहे 28 एप्रिल 2015 ही लक्षात ठेवा. या दिवशी हा अध्यादेश प्रख्यापित केला होता आणि कायद्याच्या अंमलबजावणीची तारीखसुद्धा हीच आहे. हा अधिनियम जो आहे ना, तो कोणत्याही प्रकरणांमध्ये विभागलेला नाही आहे. 1 ते 30 कलम जी आहेत, यामध्ये टोटल 30 कलम आहेत. 1 ते 30 कलम आहेत, ती आहे अशी दिलेली आहेत. यामध्ये कोणतेही डिव्हिजन नाही आहे प्रकरणांमध्ये. त्यामुळे प्रकरणं किती ते लक्षात ठेवायचं नाही, फक्त कलम किती ते लक्षात ठेवा. आणि आता आपण कायदा बघायला सुरुवात करूया. कलम 1 मध्ये काय असतं? फक्त संक्षिप्त नाव, व्याप्ती, प्रारंभ, प्रयुक्ती या 4 गोष्टी असतात. नाव काय? महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015. व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्र. प्रारंभ 28 एप्रिल 2015 यावरही क्वेश्चन विचारलेला आहे. आणि प्रयुक्ती म्हणजे कोणाकोणाला लागू असेल तर कोणते आहेत ते प्राधिकरणं, कोणतेही कायदे, नियम, अधिसूचना, आदेश, शासन निर्णय किंवा अन्य कोणतेही सल्ले यांच्या तरतुदींनुसार पात्र व्यक्तींना लोकसेवा देणाऱ्या सार्वजनिक प्राधिकरणांना लागू असेल. जी प्राधिकरणं लोकसेवा देतात अशांना हा कायदा लागू आहे. कलम 2 पाहूया. व्याख्या. पहिली व्याख्या. आता ही व्याख्या लक्षात ठेवताना क, ख, ग अशी लक्षात ठेवू नका, तर याला ABCD असं जे आहे ते टायटल देऊन ते लक्षात ठेवा, कारण प्रश्न तसाच विचारतात ABCDच्या फॉर्मॅटमध्ये. पहिली व्याख्या काय? मुख्य आयुक्त. आपल्याला बऱ्याचदा असा प्रश्न पडतो की कायद्यामधले नक्की कोणती कलमं लक्षात ठेवायची. तर याबद्दल काय सांगता येईल? प्रायोरिटी बेसिसवर व्याख्यांमध्ये जी कलमं नमूद असतात ती कलमं पहिल्यांदा पाठ करायचा प्रयत्न करायचा. आणि त्यानंतर जी कलमं PYQ मध्ये असतात विचारलेली, मग ते प्रश्नामध्ये असो किंवा ऑप्शनमध्ये, ती कलमं लक्षात ठेवायची. हे लक्षात ठेवलं की बाकी काही लक्षात ठेवायची गरज पडत नाही. मग आपोआपच जे बिनमहत्त्वाची कलमं आहेत ती बाजूला पडतात. तर मुख्य आयुक्त किंवा इतर आयुक्त यांच्याशी संबंधी काय आहे? कलम 13(2). तर तुम्हाला लक्षात ठेवायचं 13(2) मध्ये मुख्य आणि इतर आयुक्त आहेत. आयोग म्हणजे काय? तर कलम 13च्या पोटकलम 1 अन्वये गठीत करण्यात आलेला आयोग आणि त्याचं नाव आहे महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग. म्हणजे 13(1) मध्ये आयोग आहे, 13(2) मध्ये आयुक्त, मुख्य आणि इतर हे आहेत, हे लक्षात ठेवा. सक्षम प्राधिकारी म्हणजे काय? तर शिस्तभंगविषयक प्राधिकारी किंवा यथास्थिती नियंत्रक अधिकारी. लक्षात ठेवा, इथे या कायद्याच्या बाबतीत सक्षम प्राधिकारी हा शिस्तभंगविषयक कारवाई करतो. हे आपण पुढे जाऊन बघूया. आतापुरतं फक्त इतकं लक्षात ठेवा. विभाग म्हणजे राज्य शासनाचा किंवा एखाद्या सार्वजनिक प्राधिकरणाचा विभाग. पदनिर्देशित अधिकारी म्हणजे जी व्यक्ती ही पात्र व्यक्तीला लोकसेवा देते ती व्यक्ती. आता याची नियुक्ती कोण करतं, कोणत्या कलमान्वये करतं हे आपण पुढे बघूया. फक्त लक्षात ठेवा की पदनिर्देशित अधिकारी जो आहे तो महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाच्या अन्वये किंवा या कायद्याच्या अन्वये शासन आणि जनता यांच्यातला कनेक्टिंग पॉईंट आहे. जसं RTI मध्ये PIO होता तसा इथे पदनिर्देशित अधिकारी आहे. याच्यापासून कायदा सुरू होतो, हे लक्षात ठेवा. विभागीय आयुक्त म्हणजे काय? तर याची नियुक्ती ही महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 6 अन्वये राज्य शासनाकडून केली जाते आणि हे सिनियर IAS दर्जाचे अधिकारी असतात. हे महत्त्वाचे आहे. पात्र व्यक्ती म्हणजे काय? तर लोकसेवा प्राप्त करण्यासाठी पात्र असलेली व्यक्ती म्हणजे कोणताही नागरिक. प्रथम अपील प्राधिकारी. आता इथलं हे पण कलम खूप महत्त्वाचे आहे. प्रथम अपील प्राधिकारी म्हणजे कलम 8च्या पोट कलम 1 अन्वये नियुक्त केलेला अधिकारी. कोण नियुक्त करतं? सार्वजनिक प्राधिकरणी. 8(1) प्रथम अपील प्राधिकारी. शासन किंवा राज्य शासन याचा अर्थ महाराष्ट्र शासन. स्थानिक प्राधिकरण म्हणजे कोणत्याही कायद्याद्वारे घटित केलेले प्राधिकरण किंवा स्थानिक स्वराज्य संस्था. मग यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, औद्योगिक वसाहत, नियोजन प्राधिकरण, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत यांचा समावेश होतो. त्यामध्ये विकास प्राधिकरणही येतात आणि इतर संविधानिक आणि असंविधानिक संस्थाही येतात. ही व्याख्या लक्षात ठेवणं गरजेचं नाही. सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे काय? शासनाचा कोणताही विभाग किंवा प्राधिकरण आणि भारताच्या संविधानाद्वारे स्थापन केलेले एखादे प्राधिकरण किंवा राज्य विधिमंडळाने कायद्याद्वारे स्थापन केलेले प्राधिकरण किंवा अधिसूचनेद्वारे स्थापन केलेले प्राधिकरण. आता सार्वजनिक प्राधिकरण आणि स्थानिक प्राधिकरणमध्ये फरक कसा लक्षात ठेवायचा? तर ज्या कॉमन गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवणं गरजेचं नाही. जसे की संविधान, कायदा आणि अधिसूचना या कॉमन गोष्टी आहेत, त्या लक्षात ठेवणं इतकं गरजेचं नाही. परंतु इथे स्थानिक प्राधिकरणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था हा कीवर्ड आहे, हा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. विकास प्राधिकरणे वगैरे. आणि
इथे सार्वजनिक प्राधिकरणांमध्ये हे एक्सेप्शन खूप महत्त्वाचं आहे, यावरच प्रश्न बनतो आणि बनलेलाही आहे. तर सार्वजनिक प्राधिकरणामध्ये काय येतं की या सर्व वरती नमूद केलेल्या प्राधिकरणांसोबतच अशा संस्था किंवा सहकारी संस्था किंवा शासकीय कंपनी किंवा प्राधिकरण ज्यांच्यावर राज्य शासनाची मालकी आहे, नियंत्रण आहे किंवा वित्तपुरवठा आहे, आणि अशा अशासकीय संघटना देखील येतात ज्यांना राज्य शासनाकडून वित्तीय सहाय्य मिळतं. तर यावर प्रश्न बनलेला आहे फ्रेंड्स, हे लक्षात ठेवा. हे सार्वजनिक प्राधिकरणांच्या व्याख्यांमध्ये येतं, स्थानिक प्राधिकरणांच्या नव्हे. लोकसेवा याचा अर्थ कलम 3 अन्वये सार्वजनिक प्राधिकरणाकडून अधिसूचित करण्यात येतील अशा सेवा. म्हणजे आपल्याला कलम 3 लक्षात ठेवायचं, पुढे जाऊन लक्षात घ्या. आणि लोकसेवा म्हणजे काय ते लक्षात घ्या. सेवा हक्क म्हणजे काय? सार्वजनिक प्राधिकरणाकडून वेळोवेळी अधिसूचित करण्यात येतील अशा नियतकालिक मर्यादेत लोकसेवा प्राप्त करण्याचा पात्र व्यक्तीचा हक्क. हे कीवर्ड्स लक्षात ठेवा. आणि या कायद्याच्या बाबतीत अजून एक थंब रूल लक्षात ठेवा की यामध्ये जास्तीत जास्त गोष्टी ज्या आहेत त्या सार्वजनिक किंवा स्थानिक प्राधिकरणाकडूनच करायच्या आहेत. राज्य शासनाचा रोल लिमिटेड आहे, त्यामुळे त्याचा रोल जिथे जिथे आहे एका पेजवर लिहून काढायचं आणि ते व्यवस्थित पाठ करायचं, म्हणजे इलिमिनेशनच्या वेळी आपल्याला ते बरं पडतं. द्वितीय अपील प्राधिकारी म्हणजे कलम 8च्या पोटकलम 2 अन्वये नियुक्त केलेला अधिकारी. 8.2 हे लक्षात ठेवा. द्वितीय अपील प्राधिकारी. नियत कालमर्यादा याचा अर्थ ज्या कालमर्यादेच्या आत पदनिर्देशित अधिकाऱ्याने एखाद्या पात्र व्यक्तीला लोकसेवा द्यावयाची आहे अशी कलम 3 अन्वये अधिसूचित केलेली कालमर्यादा म्हणजे नियत कालमर्यादा. हे पण कलम 3 मध्येच अधिसूचित आहे, हे लक्षात ठेवा. आता आपण प्रॉपर ॲक्टला सुरुवात करू. कलम 3 कशाशी संबंधित? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर आपल्याला काही लक्षात ठेवायची असेल तर त्याचं टायटल काय आहे? लोकसेवा, पदनिर्देशित अधिकारी, अपील प्राधिकारी आणि नियत कालमर्यादा अधिसूचित करायचे. फक्त अधिसूचित करायचे. कोण करतं हे अधिसूचित? तर प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरण अधिसूचित करतं. कशा पद्धतीने करतं? एक तर ते सूचना फलकावर लावू शकतं किंवा संकेतस्थळावर ते डिस्प्ले करू शकतं. आणि त्यामध्ये काय काय असतं, नक्की काय काय त्याने सांगायचं असतं, तर ते प्राधिकरण कोणकोणत्या लोकसेवा देतं, ते लोकसेवा देण्यासाठी पदनिर्देशित अधिकारी कोण आहे, आणि या कायद्याअंतर्गत प्रथम व द्वितीय अपील प्राधिकारी कोण आहेत, आणि या लोकसेवा ते कोणत्या कालमर्यादेत देणार आहेत, हे सगळं नमूद करतात. आणि हे कधीपर्यंत करायचं आहे? तर 3 महिन्याच्या आत, या अधिनियमाच्या प्रारंभाच्या 3 महिन्याच्या आत हे करायचं आहे. तर हे कलम लक्षात ठेवा, अगदी वर्ड बाय वर्ड लक्षात ठेवा. कलम 3 यामध्ये नक्की काय, कोण, कधी, कसं हे नमूद आहे. नेक्स्ट कलम 4 याचं टायटल काय आहे? नियत कालमर्यादेत लोकसेवा प्राप्त करण्याचा हक्क आहे. इथे कोणाला आहे? प्रत्येक पात्र व्यक्तीस कायदेशीर, तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यतेच्या अधीन राहून या अधिनियमानुसार राज्यातील लोकसेवा नियत कालमर्यादेच्या आत प्राप्त करण्याचा हक्क असेल. सार्वजनिक प्राधिकरणाच्या प्रत्येक पदनिर्देशित अधिकारी कायदेशीर, तांत्रिक व आर्थिक व्यवहार्यतेच्या अधीन राहून नियत कालमर्यादेच्या आत पात्र व्यक्तीला लोकसेवा देईल, हे पण यामध्ये सांगितलेलं आहे पदनिर्देशित अधिकाऱ्याबद्दल. आणि इथे एक्सेप्शन दिली, यावर क्वेश्चन बनलाय बघा. लक्षात ठेवा, हे एक्सेप्शन कलम 4 मध्ये नमूद आहेत. कलम 4 मध्ये 2 एक्सेप्शन आहेत. निवडणुकीच्या कालावधीत आणि नैसर्गिक आपत्तीच्या वेळी ही कालमर्यादा शिथिल करण्यात येते. आणि नवीन कालमर्यादा जर द्यायची असेल तर तो हक्क आहे राज्य शासनाचा. इथे बघा, आता हाच फक्त रोल आहे राज्य शासनाचा. अजूनही आहेत काही रोल, खूप लिमिटेड रोल आहे राज्य शासनाचा यामध्ये. डिसेंट्रलाइज ॲक्ट आहे हा. सार्वजनिक प्राधिकरणांना जास्त अधिकार दिलेले आहेत, त्यांचा मोठा रोल आहे यामध्ये. कलम 5 नियत कालमर्यादित लोकसेवा पुरवणे. 4 मध्ये मिळण्याचा हक्क आहे, 5 मध्ये पुरवणे. आता इथून कायद्याच्या प्रोसिजरला सुरुवात होते. कशी बघा, तर लोकसेवा आता एखाद्या व्यक्तीला पाहिजे, ती जाते त्या प्राधिकरणाच्या पदनिर्देशित अधिकाऱ्याकडे, अर्ज करते आणि त्याला त्याची रीतसर पोचही मिळते. असा अर्ज निकाली काढण्यासाठी नियत केलेल्या कालमर्यादेसह हा अर्ज मिळाल्याच्या दिनांक, ठिकाण, विशिष्ट अर्ज क्रमांक लेखी किंवा इलेक्ट्रॉनिक साधनांमार्फत कळवण्यात येईल. आता हे इतकं लक्षात ठेवण्याची गरज नाही. आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे की हा अर्ज पदनिर्देशित अधिकाऱ्याला किंवा अर्ज स्वीकारण्यास जिला यथोचितरित्या प्राधिकृत केलं असेल अशा एखाद्या व्यक्तीला ज्या दिनांकास मिळाला असेल त्या दिनांकापासून कालमर्यादा मोजली जाते. यावर प्रश्न बनलेला आहे. कालमर्यादा कधीपासून मोजतात? तर ज्या दिनांकाला लोकसेवा प्राप्तीसाठीचा अर्ज मिळालेला आहे त्या दिनांकापासून मोजली जाते. यानंतर पदनिर्देशित अधिकारी हा असा अर्ज मिळाल्यानंतर नियत कालमर्यादेत एकतर तो लोकसेवा देतो किंवा अर्ज फेटाळतो, आणि अर्ज फेटाळताना कारणे लेखी नमूद करतो. हे 5.2 मध्ये आहे. आणि हा अर्ज फेटाळताना तो त्यांना अपील प्राधिकाऱ्याबद्दल माहिती देतो की ते कोणाकडे अपील करू शकतात. मग त्याचं नाव, पदनाम, कार्यालयीन पत्ता इत्यादी कळवलं जातं. कलम 6 मध्ये अर्जाच्या स्थितीची पाहणी. कोणत्याही लोकसेवांसाठी अर्ज केलेल्या प्रत्येक पात्र व्यक्तीला संबंधित सार्वजनिक प्राधिकरणाकडून एक विशिष्ट अर्ज क्रमांक दिला जातो, आणि जेणेकरून जेथे ऑनलाईन प्रणाली कार्यान्वित असेल तेथे तो आपल्या अर्जाच्या स्थितीची ऑनलाईन पाहणी करू शकेल की तो अर्ज कुठपर्यंत आलाय,
आपण RTI ऑनलाईनवर पण ते ट्रॅक करतो, त्याच पद्धतीने इथे आहे. कलम 7 मध्ये शासन हे, आता इथे पहा, परत राज्य शासनाचा रोल आहे. काय आहे? प्रोत्साहन आणि प्रेरणा कशासाठी? माहिती तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी, जेणेकरून प्रोसिजर ही अजून फास्ट होईल आणि कायद्याच्या अंमलबजावणीसाठी त्याचा सपोर्ट होईल. आता कलम 8 आपण पाहिलं होतं, व्याख्यांमध्ये पण पाहिले कलम 8 नमूद आहे आणि PYQ पाहतानाही पाहिले कलम 8 वर खूप क्वेश्चन आलेले आहेत. त्यामुळे आता हे कलम 8, 9, 10 आणि 11 जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहे, पाठच करायचे. 8 मध्ये काय आहे? अपील प्राधिकाऱ्यांची नियुक्ती कोण करतं? सार्वजनिक प्राधिकरण. 8.1 मध्ये प्रथम अपील प्राधिकारी आहेत. 8.2 मध्ये द्वितीय अपील प्राधिकारी आहेत. आता यांचा दर्जा काय आहे? प्रथम अपील प्राधिकाऱ्याचा दर्जा हा पदनिर्देशित अधिकाऱ्याच्या दर्जापेक्षा वरिष्ठ असतो आणि तो गट ब च्या समकक्ष असतो. आणि द्वितीय अपील प्राधिकाऱ्याचा दर्जा जो आहे तो प्रथम अपील प्राधिकाऱ्याच्या दर्जापेक्षा वरिष्ठ दर्जाचा असतो. 8.1, 8.2 लक्षात ठेवा, सोपं आहे. कलम 9. कलम 9 सुद्धा आपल्याला सबसेक्शन वाईज पाठ करायचं आहे, 8 प्रमाणेच. कशाशी संबंधित आहे? हे अपिलाशी संबंधित आहे. 9.1 मध्ये काय आहे? प्रथम अपील कधी करायचं? तर जेव्हा पदनिर्देशित अधिकारी हा निर्देशित कालावधीमध्ये लोकसेवा देत नाही किंवा अर्ज फेटाळतो, तेव्हा असा आदेश मिळाल्याच्या कालावधीपासून 30 दिवसांच्या आत प्रथम अपील प्राधिकाऱ्याकडे प्रथम अपील केलं जातं. आणि जर काही कारणामुळे 30 दिवसांच्या आत असं अपील करता आलं नाही, तर ते जास्तीत जास्त 90 दिवसांच्या कालावधीत केलं जाऊ शकतं. हे 9.1 मध्ये आहे. 9.2 मध्ये काय आहे? तर हे प्रथम अपील प्राधिकारी 30 दिवसांच्या कालावधीच्या आत निकाली काढतं. मग ते एकतर पदनिर्देशित अधिकाऱ्याला निर्देश तरी देतं लोकसेवा पुरवण्यासाठी किंवा हा अर्ज फेटाळतो तरी. तर लक्षात ठेवायचं आपल्याला 9.2 मध्ये प्रथम अपील प्राधिकाऱ्याने किती दिवसांच्या आत अर्ज निकाली काढायचा आहे हे सांगितलेलं आहे. 9.3 मध्ये काय आहे? द्वितीय अपील हे कोणाकडे केलं जातं? द्वितीय अपील प्राधिकाऱ्याकडे. आणि कधी? यामध्ये 2 कालमर्यादा आहेत, 30 दिवस, 45 दिवस. 30 दिवस कधी? तर जेव्हा प्रथम अपील प्राधिकारी हा आदेश देतो, म्हणजे तो अर्ज फेटाळतो किंवा काय ते त्यावर निर्णय घेतो, निकाली काढतो, तेव्हा 30 दिवसांच्या आत. आणि जर त्याने निकाली काढलं नाही तर प्रथम अपील दाखल केल्याच्या 45 दिवसांनंतर द्वितीय अपील हे दाखल केलं जातं. या 2 कालमर्यादा लक्षात ठेवा, महत्त्वाच्या आहेत. आणि जर 45 दिवसानंतर म्हणजे दाखल करता आलं नाही वेळ, तर ते जास्तीत जास्त 90 दिवसांच्या कालावधीत अधीन राहून दाखल केलं जातं. 9.4 मध्ये काय आहे? द्वितीय अपील निकाली काढण्यासाठीची कालमर्यादा ती किती आहे? 45 दिवस. म्हणजे द्वितीय अपील प्राधिकारी हा 45 दिवसांच्या आत हे अपील निकाली काढतो. आणि 9.5 मध्ये काय आहे? तर हे असे अपील निकाली काढताना प्रथम अपील प्राधिकारी आणि द्वितीय अपील प्राधिकारी यांना दिवाणी न्यायालयाकडे जे अधिकार असतात तेच अधिकार असतील. आपल्याला फक्त हे लक्षात ठेवायचं, त्यामध्ये कोणत्या अधिकारांचा समावेश होतो हे करण्याची गरज नाही. कलम 10 हे पण महत्त्वाचे, शास्ती, हे पण आपल्याला सबसेक्शननुसार पाठ करायचे. तर 10.1 मध्ये काय आहे? पदनिर्देशित अधिकाऱ्याला शास्ती. मग आता त्यामध्ये आणखी एक सबसेक्शन आहे 10.1 क. याला आपण 10.1 ए असंही म्हणू शकतो, कारण क्वेश्चन याच फॉर्मॅटमध्ये विचारला जातो. क च्या फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन नाही येणार. तर 10.1 ए मध्ये काय आहे? पदनिर्देशित अधिकाऱ्याला शास्ती कोण करतं? प्रथम अपील प्राधिकारी. आणि कधी करतं? जर पुरेशा आणि वाजवी कारणाशिवाय लोकसेवा देण्यात कसूर केली आहे असं त्याचं मत झालं तर. काय आहे शास्ती? तर 500 रुपये ते 5,000 रुपये इतका दंड म्हणजे शास्ती आहे. आणि ही कोण करतं? प्रथम अपील प्राधिकारी पदनिर्देशित अधिकाऱ्याला. 10.1 बी मध्ये काय आहे? तर पदनिर्देशित अधिकाऱ्याला शास्ती आहे, परंतु ती कोण करतं? द्वितीय अपील प्राधिकारी करतं. कधी करतं? पुरेशा आणि वाजवी कारणाशिवाय नियतकाल मर्यादेच्या आत लोकसेवा देण्यात कसूर केली आहे हे खात्री पटली तर. म्हणजे प्रथम अपील प्राधिकाऱ्याने लादलेली शास्ती त्याला कायम ठेवता येईल किंवा त्यामध्ये बदल करता येईल. तर हे आहे 10.1 ए आणि 10.1 बी. आणि मोघम आपण काय लक्षात ठेवू शकतो की 10.1 हे पदनिर्देशित अधिकाऱ्याला शिक्षा करण्यासंबंधी आहे किंवा दंड करण्यासंबंधी आहे. 10.1 ए मध्ये त्याला प्रथम अपील प्राधिकारी दंड करतो, 10.1 बी मध्ये त्याला द्वितीय अपील प्राधिकारी दंड करतो. आणि असा दंड करण्यापूर्वी त्याला त्याची बाजू मांडण्याची संधी दिली जाते. 10.2 मध्ये काय आहे? प्रथम अपील प्राधिकाऱ्याला शिक्षेची तरतूद आहे. ती कोण करतं? मुख्य आयुक्त किंवा इतर आयुक्त. आणि ही पण शिक्षा 500 ते 5,000 असते. आणि कधी केली जाते? तर पुरेशा आणि वाजवी कारणाशिवाय विनिर्दिष्ट कालावधीत अपिलावर निर्णय देण्यात वारंवार कसूर केली किंवा चूक करणाऱ्या पदनिर्देशित अधिकाऱ्याला वाचविण्याचा गैरवाजवी प्रयत्न केला, या 2 स्थितीमध्ये प्रथम अपील प्राधिकाऱ्यावर दंड लादला जातो. कलम 11 मध्ये आहे शास्ती वसुलीची कार्यपद्धती. तर कशा पद्धतीने हा दंड वसूल केला जातो? तो एकतर ज्याला दंड झाला आहे त्याने 30 दिवसाच्या कालावधीच्या आत भरणं आवश्यक आहे. आणि असं जर नाही झालं तर त्याच्या वेतनामधून त्याची कपात केली जाते. हे कलम 11 आहे, लक्षात ठेवा. कलम 12 काय आहे? वारंवार
केल्या जाणाऱ्या कसुरीबद्दल पदनिर्देशित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्याची कार्यपद्धती. वारंवार कसुरीसाठी फक्त पदनिर्देशित अधिकाऱ्याला शिक्षेची तरतूद आहे, अपील प्राधिकाऱ्यांना नाही. ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. आणि कोण करतं? वारंवार केल्या जाणाऱ्या कसुरीसाठी शिक्षा आयोग करत नाही, तर सक्षम प्राधिकारी करतं. आपण व्याख्यामध्ये बघितलं, शिस्तभंगविषयक कार्यवाहीसाठी जे आहे अधिकारी, त्यांना सक्षम प्राधिकारी म्हणतात. तर हे सक्षम प्राधिकारी पदनिर्देशित अधिकाऱ्याने लोकसेवा करण्यामध्ये किंवा देण्यामध्ये वारंवार कसुरी केली तर त्यासाठी काय करतं? 15 दिवसांच्या कालावधीच्या आत त्या पदनिर्देशित अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई का सुरू करू नये यासाठी कारण दाखवा नोटीस बजावतं. आणि सक्षम प्राधिकारी हे त्या पदनिर्देशित अधिकाऱ्याविरुद्ध लागू असलेल्या वर्तणूक व शिस्तभंगविषयक नियमानुसार समुचित अशी शिस्तभंगाची कारवाई सुरू करते. आणि जेव्हा ही 15 दिवसांच्या आत नोटीस दिली जाते, तेव्हा या नोटीसला उत्तर हे त्या पदनिर्देशित अधिकाऱ्याने 15 दिवसांच्या कालावधीच्या आत द्यायचं असतं आणि तेही सक्षम प्राधिकाऱ्याकडे द्यायचं असतं. हा खुलासा जर समाधानकारक नाही वाटला तर शिस्तभंग विषयक कारवाई जी आहे ती सुरू करण्यात येते. शिस्तभंग विषयक कारवाई करताना नैसर्गिक नियमांचे किंवा नैसर्गिक न्याय तत्वांचे पालन होईल हे इथे नमूद केलेले आहे. त्यामध्ये काय येतं तर दुसऱ्या पक्षाची बाजू ऐकून घेणे, म्हणजेच पदनिर्देशित अधिकाऱ्याची बाजू ऐकून घेणे. हे आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉमध्ये पण बघणार आहोत. कलम 13 काय यामध्ये काय महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग गठीत करण्याबद्दलची तरतुदी. यावर प्रश्न विचारलेले आहेत. PYQ मध्येही आहे, व्याख्यांमध्येही आहे. त्यामुळे खूप महत्त्वाचं कलम आहे. आयोग कोण गठीत करतं? राजपत्रातील अधिसूचनेद्वारे राज्य शासन आयोग गठीत करतं. आणि त्यामध्ये कोण कोण असतं? राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त. आता हे थोडंसं वेगळं इतर आयोगांपेक्षा. लक्षात ठेवायचं, मुख्य सेवा हक्क आयुक्तांचं व्याप्ती कार्याची काय आहे? मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्हा यांपुरतीच आहे. आणि सेवा हक्क आयुक्त जे आहेत ते प्रत्येक महसुली विभागासाठी एक असे आहेत. म्हणजे एकूण 6 आयुक्त असणार आहेत. यांची नियुक्ती कोण करतं? राज्यपाल करतं. आणि राज्यपालांना त्यांच्या नियुक्तीची शिफारस कोण करतं? तर एक 3 सदस्यीय समिती आहे. आपण RTI मध्ये पण पाहिली होती ही समिती. मुख्यमंत्री हे त्या समितीचे अध्यक्ष असतात. विधानसभेतील विरोधी पक्ष नेते आणि मुख्यमंत्री नामनिर्देशित करतील असे एक कॅबिनेट मंत्री, हे 3 सदस्य मिळून राज्यपालांना शिफारस करतात आणि त्यानुसार राज्यपाल हे मुख्य आणि इतर आयुक्तांची नियुक्ती करतात. तर हे वाचून घ्या, महत्त्वाचं आहे पण सोपं आहे. यावर प्रश्न बनला तरी उत्तर देता येऊ शकतं. सर्वसाधारण अधीक्षण आणि निदेशन व्यवस्थापन हे मुख्य आयुक्तांकडे असतं अर्थातच. आणि क्वालिफिकेशन काय आहे त्यांचं? शासन किंवा सार्वजनिक प्राधिकरण यातील प्रशासनाचे व्यापक ज्ञान आणि अनुभव असलेल्या सार्वजनिक जीवनातील प्रख्यात व्यक्ती. त्यांच्या कंडिशन्स काय आहेत? तर ते संसदेचे किंवा कोणत्याही राज्य विधानमंडळाचे सदस्य असणार नाहीत, कोणतेही लाभपद धारण करणार नाहीत किंवा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित असणार नाहीत किंवा कोणताही स्वतःचा असा उद्योगधंदा अथवा व्यवसाय करणार नाहीत. आयोगाचं मुख्यालय हे मुंबई असेल आणि आयुक्तांची कार्यालय प्रत्येक महसुली विभागांमध्ये असतील. हे सगळं कलम 13 मध्ये आहे. कलम 14 मध्ये काय आहे? पदावधी आणि सेवेच्या शर्ती. कोणाच्या? मुख्य आयुक्त आणि आयुक्त यांच्या. तर काय आहे? तर ते 5 वर्षाच्या कालावधीसाठी पद धारण करतील किंवा वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत. यामध्ये जे आधी होईल ते पुनर्नियुक्तीस पात्र असणार नाही. यावर क्वेश्चन बनलेला आहे. पुढे ते राज्यपालाच्या समक्ष किंवा त्या संदर्भात त्यांनी नियुक्त केलेल्या इतर कोणत्याही व्यक्तीच्या समक्ष शपथ घेतील. यावरही क्वेश्चन बनलेला आहे. त्यांचा राजीनामा ते राज्यपालास उद्देशून देतील. आणि त्यांचं वेतन भत्ते यांच्या संबंधीच्या काय तरतुदी आहेत? तर मुख्य आयुक्ताला राज्य माहिती आयुक्तांइतके वेतन भत्ते किंवा त्यांचे शर्ती लागू असतात आणि इतर आयुक्तांना राज्य शासनाच्या मुख्य सचिवाइतके वेतन भत्ते मिळतात. कलम 15 मुख्य आयुक्तास किंवा इतर आयुक्तास पदावरून दूर करणे. कलम 15 हे लक्षात ठेवा. म्हणजे कलम 8 पासून जे आपण लक्षात ठेवायला सुरुवात करतो ते महत्त्वाचेच कलम आहेत, सगळे विचारले गेलेले आहेत. तर यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्यपालांना आहे. कोणत्या कंडिशनमध्ये? जर ती व्यक्ती अमुक्त नादार असेल, तिच्यामध्ये नैतिक अधःपतनाचा अंतर्भाव असेल किंवा ती इतर वेतनी सेवा करीत असेल, ती शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या दुर्बल असेल किंवा मुख्य आयुक्त किंवा आयुक्त म्हणून त्याच्या कार्यामध्ये बाधा पोहोचेल असे त्याचे आर्थिक किंवा इतर हितसंबंध असतील तर त्यांना पदावरून दूर केलं जाऊ शकतं. तर अशा वेळी पदावरून दूर करताना हायकोर्टाला निर्देश देण्याचा अधिकार हा राज्य शासनाचा आहे, हे लक्षात घ्या. इथे राज्यपाल निर्देश देत नाही तर राज्य शासन हे मुंबई स्थित हायकोर्टाला निर्देश देतं आणि तिथे मुख्य न्यायमूर्ती जी शिफारस करतात त्यानुसार यांना पदावरून दूर केलं जातं. कलम 16 मध्ये आयोगाचे अधिकार आणि कार्य आहेत.
हे टायटल लक्षात ठेवायचं, कलम नंबर लक्षात ठेवायचं. यामध्ये जास्त काही लक्षात ठेवण्यासारखं नाही आहे, एकदा तुम्ही वाचून घेऊ शकता. फक्त यामध्ये शिफारशी करण्यासंबंधी ज्या तरतुदी आहेत, म्हणजे ग असेल किंवा घ असेल किंवा ड असेल, या ज्या शिफारशी केलेल्या असतात राज्य शासनाला, त्यांच्यावर राज्य शासन कुठल्या पद्धतीने निर्णय घ्यायला पाहिजे हे पुढे नमूद केलेलं आहे, ते मी तेव्हा सांगते. फक्त हे 3 जे आहे सबसेक्शन ते लक्षात ठेवा त्याच्या कार्याबद्दलच्या. आणि हे जे अधिकार आहेत त्यांचा वापर करताना आयोगाला दिवाणी न्यायालयाचे अधिकार असतात, हे पण लक्षात ठेवा. तर हे कलम 17 यामध्ये काय आहे, आयोगाच्या शिफारशींवर शासनाने केलेली कार्यवाही. तर मग अशी आपण ज्या 3 शिफारस विषयक कार्य बघितली आहेत आयोगाची, तर त्यावर शासनाने 30 दिवसांच्या आत आयोगाशी विचारविनिमय करून ठरवण्यात येईल अशा त्यानंतरच्या कालावधीत आयोगाकडे पाठवेल. म्हणजे त्यांच्या शिफारशींवर विचार जो केलेला असतो राज्य शासनाने, तो 30 दिवसांमध्ये आयोगाला कळवेल. हे कलम 17 मध्ये नमूद आहे. 18 मध्ये काय आहे, आयोगाकडे अपील करणे. प्रथम आणि द्वितीय अपील कशात आहे हे आपण पाहिलं. इथे काय आहे, आयोगाकडे अपील आहे. तर द्वितीय अपील प्राधिकाऱ्याच्या आदेशामुळे व्यतीत झालेल्या पात्र व्यक्तीस किंवा पदनिर्देशित अधिकाऱ्यास असा आदेश प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 60 दिवसांच्या कालावधीच्या आत आयोगाकडे अपील करतात. आयोगाकडे अपील करण्यासाठीची कालमर्यादा काय आहे, 60 दिवस. आणि कोणाला करता येतं, ते सिटीजनही असू शकते किंवा पदनिर्देशित अधिकारीही असू शकतो. आणि अशा स्थितीत आयोग हे 90 दिवसांच्या कालावधीत असे अपील निकालात काढतो. 60 दिवस आणि 90 दिवस या दोन्ही कालमर्यादा लक्षात ठेवा. कलम 19 मध्ये वार्षिक अहवालासंबंधीची तरतूद आहे. यानुसार आयोग हा प्रत्येक वित्तीय वर्ष संपल्यानंतर लवकरात लवकर आपला वार्षिक अहवाल राज्य शासनाला सादर करतो आणि राज्य शासन हा अहवाल राज्य विधानमंडळाच्या प्रत्येक सभागृहासमोर ठेवतं. कलम 19 अहवालासंबंधी तरतूद आहे. कलम 20 यामध्ये नियतकाल मर्यादित लोकसेवा देण्याची संस्कृती विकसित करणे याबद्दल तरतुदी आहे. तर ही संस्कृती कुठल्या कुठल्या पद्धतीने विकसित केली जाऊ शकते हे कलम 20 मध्ये सांगितले. यामध्ये ई प्रशासनाचा वापर असेल किंवा अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण असेल, या गोष्टी आहेत. तर या फक्त एकदा वाचून घ्या, यावर शक्यतो प्रश्न बनणार नाही. कलम 21 निधीचे नियत वाटप. शासन या अधिनियमाच्या तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठी आणि पदनिर्देशित अधिकारी, अपील प्राधिकारी आणि त्यांचा कर्मचारी वर्ग यांच्या प्रशिक्षणासाठी पुरेशा निधीचे नियत वाटप करेल. कोण, राज्य शासन. शिस्तविषयक नियमांना तरतुदीपूर्वक असणे हे कलम 22 मध्ये नमूद आहे. हे टायटल आणि कलम लक्षात ठेवा, आतलं नाही लक्षात ठेवलं तरी चालतं, परंतु हे टायटल विचारतात. कलम 23 नुसार खोटी किंवा चुकीची माहिती इत्यादी देणाऱ्या पात्र व्यक्तीविरुद्ध कारवाई. जर कोणत्या नागरिकाने लोकसेवा हक्क मिळवण्यासाठीचा अर्ज करताना खोटी माहिती दिली तर त्याबद्दल कशा पद्धतीने कारवाई करण्यात येईल हे कलम 23 मध्ये सांगितले. कलम 24 मध्ये निर्देश देण्याचा राज्य शासनाचा अधिकार. आता इथे काही अधिकार आहेत, तुम्हाला म्हटलं होतं मी राज्य शासनाचा रोल कमी आहे, त्यापैकी इथे 2-3 रोल आहेत. तर राज्य शासन हे सार्वजनिक प्राधिकरणाला निर्देश देऊ शकतं. कशासाठी, तर या अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी. कलम 25 सद्भावनेने केलेल्या कृती संरक्षण. कलम 26 अधिकारी ते स्रोत. कोणत्याही दिवाणी न्यायालयास, न्यायाधिकरणास किंवा अन्य प्राधिकरणास ज्या बाबींवर आयोगाला आणि अपील प्राधिकरणांना या अधिनियमाद्वारे किंवा त्या अन्वये निर्णय करण्याचे अधिकार प्रदान केले असतील अशा कोणत्याही बाबीच्या संदर्भात निर्णय करण्याची अधिकारिता असणार नाही. इथे लक्षात ठेवायचे कोणाचे अधिकारी ते स्रोत आहे, तर फक्त दिवाणी न्यायालय, न्यायाधिकरण आणि अन्य प्राधिकरण. कलम 27 अधिनियम अन्य कायद्यांवर अधिभावी ठरणे. इतकंच फक्त लक्षात ठेवा, बाकी काही करायची गरज नाही. कलम 28 नुसार नियम करण्याचा अधिकार कोणाचा आहे, तर राज्य शासनाचा, हे लक्षात घ्या. आणि हे नियम हे विधानमंडळासमोर 30 दिवसांसाठी मांडले जातात. अडचणी दूर करण्याचा अधिकार कोणाचा आहे, तर परत राज्य शासनाचाच आहे. कलम 30 2015चा अध्यादेश यासंबंधी तरतुदी आहे. त्याचं निरसन हे कलम 30 अन्वये केलेलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश आपण 2015चाच होता, तर या कायद्यानुसार तो निरसित करण्यात आलेला आहे, हे इथे नमूद केलेलं आहे. तर इथे आपला महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 बेअर ॲक्ट संपलेला आहे. जितकं सांगितलं आहे तितकंच फक्त करा, त्याच्या नोट्स काढा आणि त्याचं वारंवार रिव्हिजन करा, म्हणजे ते तोंडपाठच होऊन जातं. PYQ जर तुम्ही सारखे सारखे केले तर त्यातले जे सबसेक्शन्स आहेत किंवा सेक्शन्स जे आहेत महत्त्वाचे ते लक्षात ठेवायला मदत होते. तर इथे आपला लेक्चर आता संपलेला आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉनवर